तर अशा प्रकारे मी जास्वंदीचे आणि सॉन्ग ऑफ इंडियाचे कटिंग्स लावलेले आहेत. तर ह्याच्यासाठी मी 3 गोष्टी घेतल्या आहेत. तर कटिंग लावताना अजून एक घ्यायची काळजी म्हणजे खूप तर आत्ता पावसाळा चालू आहे आणि आत्ता एकदम योग्य सीझन आहे जेव्हा तुम्ही कुठलंही झाड एखाद्या कटिंगपासून वाढवायचा प्रयत्न करत असता. तर तुम्ही बघू शकता हे माझं सॉन्ग ऑफ इंडियाचं झाड आहे आणि मी खूप महिने थांबले होते की ह्याचं कटिंगपासनं हे झाड वाढवण्यासाठी, कारण हे झाड खूपच जास्त वाढलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की ह्याला इथनं एक फूट आली आहे, इथे एक नवीन झाड तयार झालं आहे, त्याच्यानंतर इथे एक फूट आली आहे, त्याच्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता की आता इथे याला फूट यायला सुरुवात झाली आहे. तर आत्ता जर मी हे इथे कट केलं तर या फांदीपासून एक नवीन सॉन्ग ऑफ इंडियाचं झाड मला मिळू शकतं. तसंच इथेही कट केलं तर अशी म्हणजे ही जी मोठी फांदी वाढली आहे ह्याच्यापासून मला 2 ते 3 झाडं कटिंगपासून मी तयार करू शकते. तर ह्याच्यासाठी मी 3 गोष्टी घेतल्या आहेत. पहिलं म्हणजे हे रूटिंग हार्मोन आहे. तर हे तुमच्या जवळच्या नर्सरी स्टोअरमध्ये तुम्हाला मिळू शकतं. हे मी माझ्या जवळच्या एका स्टोअरमधूनच घेतलेलं आहे. प्लस तुम्हाला ॲमेझॉनवर सुद्धा हे मिळू शकतं. तर हे रूटिंग हार्मोन कशासाठी लागतं की जेव्हा आपण कटिंग घेतो तर तो जो कट केलेला पार्ट असतो तो ह्याच्यामध्ये बुडवायचा असतो रूटिंग हार्मोनमध्ये आणि मग पेरायचा असतो, म्हणजे ह्याला येणारी जी मुळं आहेत ती लवकर येतात. जर रूटिंग हार्मोन नसेल आणि तुम्हाला विकतही घ्यायचं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. सिनॅमन म्हणजे दालचिनी पावडर, तर दालचिनी पावडरमध्ये किंवा ॲलोवेरा जेलमध्ये म्हणजेच कोरफडीच्या जेलमध्ये सुद्धा कटिंग बुडवून तुम्ही लावू शकता. तर हा आहे कटर आणि सॅनिटायझर आहे, कारण आपल्याला हा जो कटर आहे तो पूर्णपणे डिसइन्फेक्ट करून घ्यायचा आहे. सो तुम्ही डेटॉलचा जो हँडवॉश असतो त्याने करू शकता किंवा असं सॅनिटायझरसुद्धा लावू शकता. तर आपण पहिल्यांदा हा कटर आहे ना तो डिसइन्फेक्ट करून घेऊया. कारण जेव्हा आपण कट मारणार असतो झाडावर तर त्यांनी कुठलेही तिथे फंगल अटॅक होऊ नये कट झालेल्या भागावर झाडाच्या, म्हणून हे करणं जरुरी असतं. आणि धार पाहिजे थोडी कटरला. एकदाच कट मारायचा पण शार्प मारायचा असतो आणि शक्यतोवर 45 डिग्रीजमध्ये तो मारायचा असतो. आणि जेव्हा आपण कट घेतो तेव्हा साधारण 4 ते 6 इंचाची फांदी आपल्याला घ्यायची आहे. तर आता मी साधारणपणे इथे हे कापते आणि शक्यतो हे मी 45 डिग्रीजमध्ये कापणार आहे, म्हणजे माझा कट हा असा राहील. हे बघा, हे जर तुम्ही पाहिलं तर हा जो कट आहे हा असा 45 डिग्रीजमध्ये आहे आणि हे जे टोक आहे हेच आपल्याला रूटिंग हार्मोनमध्ये बुडवायचं आहे. पण त्याच्या आधी तर हा जो कट केलेला झाडाचा भाग आहे याला आपण अँटीफंगल पावडर लगेच लावायची आहे, कारण इथनं परत हे झाडला रॉटिंग किंवा कुजण्याची प्रक्रिया होऊ नये म्हणून. तर ह्या फांदीची खालची ही सगळी पानं आपल्याला काढून टाकायची आहेत. साधारण 4 ते 5 इंचाची पानं सगळी काढून टाकायची आहेत. आता हे जे नोड्स आहेत ह्या नोड्समधनं सुद्धा नवीन प्लांटची ग्रोथ होत असते, जसं की मी तुम्हाला इथे दाखवलं. इथे तुम्ही बघू शकता ह्या नोड्समधनं पण नवीन झाडं येतात आणि इथनंच रूट्स पण येतात. तर ही अशी आत रूटिंग हार्मोनची पावडर आहे. तर ही मी थोडीशी काढून घेते ह्याच्यामध्ये आणि हे जे आपलं झाड आहे त्याचं हे जे टिप आहे ते मी पूर्ण ह्याच्यात असं बुडवणार आहे. या नोड्सवरनं आपल्याला रूट्स मिळणार आहे, त्यामुळे नोड्सच्या इथे पण मी ही पावडर लावणार आहे. आणि आता साधारण हे एवढा जो भाग आहे 2 ते 3 इंचाचा, म्हणजे 2 ते 3 नोड्स मी जमिनीखाली ह्याला लावणार आहे. तर मी इथे कुंडी भरून ठेवली आहे. कुंडी भरताना शक्यतो मातीचा वापर करायचा नाही. ह्याच्यामध्ये खत 50% आणि 50% कोकोपीट किंवा परलाईट वापरायचं, कारण ह्या मीडियममध्ये मुळांची वाढ अगदी सहज होते. तसंच कुंडीचा साईज हा कटिंगच्या साईजप्रमाणे ठरवायचा. आत्ता माझं कटिंग थोडं मोठं आहे त्यामुळे मी मोठी कुंडी घेतली आहे, पण जर छोटं कटिंग असेल तर 5 ते 6 इंचाचा पॉटसुद्धा पुरतो. हे असं 2 ते 3 पेरं आत जाईल एवढं आत जाऊन हे मी झाड ह्याच्यामध्ये लावणार आहे. तर सॉन्ग ऑफ इंडिया हे एक डेकोरेटिव्ह झाड आहे आणि आपण आपल्या हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये हे आरामात लावू शकतो. जी काही मातीला टच होणारी पानं आहेत ती सगळी मी आता काढून टाकली आहेत आणि अशा पद्धतीने ही फांदी मी रिपॉट केलेली आहे.
तसंच हे माझ्याकडे पीच कलरचं डबल डेकर जास्वंदीचं झाड आहे आणि ह्याचं पण मी यावेळी कटिंग लावणार आहे. तर कटिंग लावताना अजून एक घ्यायची काळजी म्हणजे खूप बारीक फांदी घ्यायची नाही. म्हणजे त्या फांदीची जी जाडी आहे ती कमीत कमी आपली जी पेन्सिल असते लिहायची पेन्सिल, तर त्या पेन्सिलच्या जाडी इतकी तरी ती फांदी पाहिजे. म्हणजे आता ह्या झाडामध्ये मला तशा जाडीची फांदी ही एक दिसते, त्याच्यानंतर ही पण जाड फांदी आहे, पण ही बघितली तर ही पातळ आहे, बारीक आहे, त्यामुळे ह्याचं कटिंग घ्यायचं नाही आपल्याला. तर ही बघा, ही फांदी मी इथनं कट केली आहे 45 डिग्रीजला. या भागावर मी आता अँटीफंगल पावडर लावेन आणि हा जो भाग आहे हा मी आता रूटिंग हार्मोनमध्ये डिप करेन. त्याआधी मी या फांदीची खालच्या भागातली सगळी पानं काढून घेईन 4 ते 5 इंचाची, म्हणजे जिथे मी धरलं आहे तिथपर्यंतची पानं मी सगळी काढून घेईन आणि मग ही फांदी मी पॉटमध्ये पॉटिंग मिक्सचर टाकून त्याच्यामध्ये रोवेन. तर अशा प्रकारे मी जास्वंदीचे आणि सॉन्ग ऑफ इंडियाचे कटिंग्ज लावलेले आहेत आणि छोटे कटिंग्ज मी अशा छोट्या पॉट्समध्ये लावलेले आहेत. आता साधारण काही आठवड्यांनंतर म्हणजे 3-4 आठवड्यांनंतर ह्याला मुळं डेव्हलप होतील, तेव्हा मग मी याला दुसऱ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करेन.